नमस्कार मंडळी, आज आपले मयुरीज किचन मध्ये स्वागत आहे। आज आपण आलो आहोत नवीन रेसिपी घेऊन, चटपटीत झणझणीत आलू पराठा। मध्ये चविष्ट बनणारा आलू पराठा साठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊ। सर्वप्रथम जिरे, काळी मिरी पावडर, हळद, बुक्का, बारीक चिरलेला कांदा, घरगुती चटणी व उकडलेले बटाटे आणि चपातीचे पीठ, चवीनुसार मीठ व आलं लसूण मिरची पेस्ट। एका ताटामध्ये उकडलेला बटाटा घेऊन मॅश करून घेऊ व त्यामध्ये 1 चमचा जिरे, थोडी मिरी पावडर, हळद, चटणी, बुक्का, आलं लसूण मिरची पेस्ट, चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ व हिरवी चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण छान मिक्स करून घेऊ। नंतर चपातीच्या पिठामध्ये तेल, पाणी घालून ते छान घट्ट मळून घ्यायचं आहे। त्याचे गोळे करून त्यामध्ये मिश्रण भरून घ्यायचे आहे। आपण जसं पोळ्या लाटतो हलक्या हाताने, तसा आलू पराठा लाटून घ्यायचा आहे। तो छान सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, तेल किंवा तूप लावून। तो छान टोमॅटो सॉस किंवा दही सोबत सर्व करू शकता। अशा प्रकारे नवनवीन रेसिपींसाठी मयुरीज किचनला सबस्क्राइब करा व कमेंट करायला विसरू नका। बाय बाय, टेक केअर।